अधिक महिन्याला आता सुरुवात झालेली आहे बघा. अधिक महिना आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचा आणि प्रभावी महिना मानला गेला आहे. या महिन्यामध्ये आपण केलेली जी पण सेवा असते, पूजा असते, दान असतं बघा, जे पण असतं त्याचा आपल्याला विश्वास 100 पटीनं फळ हे जास्त मिळत असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक महिन्यामध्ये प्रकर पितृदोष दूर करण्यासाठी आपल्याला संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण घरामध्ये करायचं आहे. ज्यांना संकल्प करून करायचा असेल तर संकल्प करून कसं करायचं, किंवा ज्यांना अधिक महिन्यामध्ये एकच दिवस एक पाठ करणं शक्य आहे त्यांनी कसं करू शकता, ह्या ग्रंथाचे नियम कोणते आहेत, या संपूर्ण विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रिया लाईव्ह या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. अधिक मासामध्ये आपल्या पित्रांसाठी सुद्धा खूप महत्त्वाची सेवा आहे बघा ही. तुम्हाला एक सांगते की ज्या घरामध्ये 7 पिढ्यांचा प्रकर पितृदोष असतो ना, त्या घरामध्ये कोणत्याच व्यक्तीला कोणत्याच कामामध्ये कधीही यश येत नाही. तुमच्या घरामध्ये बघा काही अशी तुमच्या व्यक्ती आहेत घरातल्या, ते हातामध्ये काम घेतात कोणतं तरी करण्यासाठी किंवा एखादा व्यवसाय सुरू करतात, पण त्यांना त्याच्यामध्ये यशच येत नाही बघा. किंवा तुमच्या घरामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून सतत घरामध्ये कटकटी भांडणे असतात, किंवा तुमच्या घरामधील तुमची जी मुलं आहेत किंवा तुमच्या ज्या मुली आहेत त्यांचं विवाह जुळण्यामध्ये पण खूप असे अडथळे निर्माण होतात. तुमच्या घरामध्ये कोणत्याच व्यक्तीला कोणत्याच कामामध्ये यश येत नाही. तुमच्या घरामध्ये एकमेकांसोबत एकमेकांचं पटत नाही. तर अशा घरामध्ये बघा प्रकर पितृदोष असतो. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ज्या घरामध्ये प्रकर पितृदोष असतो बघा, त्या घरामध्ये कोणतंच शुभ कार्य कधीच होत नाही. त्या घरामधील कोणत्याच व्यक्तींना कसलंच कोणत्याच गोष्टीमध्ये यश येत नसतं. ना त्या घरामध्ये कोणाला चांगली नोकरी असते, ना त्या घरामध्ये एखादा व्यवसाय जरी सुरू केला तरीसुद्धा त्या व्यवसायामध्ये सतत अडथळे येत राहतात. त्या घरातील व्यक्तींची कोणत्याच कामामध्ये यश येत नाही. म्हणजे एखादी व्यक्ती जर असेल, तिनं तिचं शिक्षण जरी पूर्ण केलं असेल ना तरीसुद्धा त्या व्यक्तीला मनासारखी नोकरी मिळत नाही बघा. तर अशा घरामध्ये कोणतंच कार्य चांगलं होत नाही. सतत कोणती ना कोणती अडचण, समस्या, संकट हे त्या कामामध्ये येत राहतं. तर इतका प्रभावी ग्रंथ आहे ना, साक्षात तुम्हाला सांगते गुरु माऊलींनी सांगितलेली ही सेवा आहे की 7 पिढ्यांचा प्रकर पितृदोष जर तुम्हाला दूर करायचा असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण नक्कीच करा. आता हे पारायण कोणती व्यक्ती करू शकते? ज्यांना संकल्प करून जर पारायण करणं अधिक मासामध्ये शक्य आहे त्यांनी कसं करायचं आहे, किंवा एखाद्या व्यक्तीला ह्या पूर्ण महिन्यामध्ये एक पाठ करणं जरी शक्य झालं तरीसुद्धा करू शकतात. तर ते कसं करायचं, ह्याचे नियम कोणते आहेत आणि कधीपासून आपण सुरू करू शकतो? तर पहिल्यांदा तुम्हाला एक सांगते की संक्षिप्त श्रीमद भागवत हा जो ग्रंथ आहे ना, हा आपल्या केंद्रामध्ये म्हणजे आपण ज्या ठिकाणी बघा, आता तुमच्या जवळपास जर मठ केंद्र जर असेल तुमच्या जवळपास स्वामी महाराजांचं, तर तिथं जे सेवेकरी असतात बघा त्यांच्याशी तुम्ही ह्याविषयी संपर्क साधा की त्यांना सांगा की आम्हाला संक्षिप्त श्रीमद भागवत हा ग्रंथ हवा आहे. तर हा ग्रंथ ते तुम्हाला तिथून त्या स्टॉलवरून किंवा त्यांना ज्या ठिकाणी माहिती असेल जवळपास तुम्हाला तिथून ते घेऊन देतील. जरी तुम्हाला तुमच्या जवळपास जरी केंद्र नसेल, मठ नसेल स्वामींचा, आणि तुम्हाला जर मागवून घ्यायचा असेल तर तुम्ही एखाद्या धार्मिक ठिकाणी जरी गेला आणि त्यांना जरी तुम्ही संक्षिप्त श्रीमद भागवत ह्या ग्रंथाविषयी जरी बोलला तर तेही तुम्हाला धार्मिक ठिकाणावरून सहज उपलब्ध होऊन जाईल बघा. पण तुम्हाला एक सांगते की संक्षिप्त श्रीमद भागवत हा ग्रंथ ना प्रकर पितृदोष दूर करण्यासाठी खूप प्रभावी ग्रंथ मानला गेला आहे. तर आता तुम्हाला सांगते ह्या ग्रंथाचं पारायण कोणती व्यक्ती करू शकते? त्या घरातली सुवासिनी महिला करू शकते, त्या घरातली वृद्ध एखादी आजी आहे तिला सेवा करण्याची इच्छा आहे ती करू शकते, त्या घरातले दादा करू शकतात, त्या घरातली मुलगी करू शकते, त्या घरातला मुलगा करू शकतो. ज्या व्यक्तीला सेवा करण्याची इच्छा आहे ती प्रत्येक व्यक्ती आपल्या घरामध्ये संक्षिप्त श्रीमद भागवत ह्या ग्रंथाचं पारायण करू शकते. तर आता पहिल्यांदा तुम्हाला सांगते की ज्यांना संकल्पयुक्त करायचं त्यांनी कसं करायचं आहे. समजा जर तुम्ही संकल्पयुक्त जर ह्या ग्रंथाचं घरामध्ये जर पारायण करणार असाल ना, तर तुम्हाला संकल्प करायचा आहे तर तुम्ही संकल्पयुक्त किती पारायण करू शकता? तर तुम्ही ना 11 घरामध्ये ह्या अधिक मासामध्ये तुम्ही 11 संकल्पयुक्त पारायण घरामध्ये करू शकता. 108 तुम्ही पारायण घरामध्ये करू शकता. तुम्ही 7 पारायण घरामध्ये करू शकता. तुम्ही 11 पारायणसुद्धा संकल्पयुक्त घरामध्ये करू शकता. तुम्हाला जेवढी वेळ शक्य आहे ना तेवढे दिवसाचं तुम्ही पारायण ठरवा
आणि त्यानंतर तुम्ही संकल्पयुक्त करू शकता. आता ज्यांची इच्छा आहे की बाबा मला असं 21 दिवसांचं संकल्पयुक्त पारायण घरामध्ये करायचं आहे अधिक मासामध्ये, अशा महिलांनी, अशा दादांनी ना पहिल्या दिवशी संकल्प करायचा. आता संकल्प कसा करायचा असतो तुम्हाला सर्वांना माहिती आहे बघा. त्याप्रमाणे तुम्ही घरामध्ये संकल्प करा. त्या ठिकाणी सांगा की मी एवढ्या दिवसांसाठी घरामध्ये पारायण करत आहे. फक्त तुम्हाला एक गोष्ट करायची आहे की जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त हे पारायण करणार आहात, तेव्हा तुम्ही जेव्हा संकल्प करत असताना त्या संकल्पामध्ये तुम्हाला अखंड हा शब्द वापरायचा नाही. आता तुम्हाला मी थोडक्यातच सांगते बघा, संकल्प करणाऱ्या व्यक्तीसाठी सांगते. देवघराजवळ बसायचं, पहिल्या दिवशी दिवा धूप आरती सर्व लावायचं. ते दिवस आपण ठरवायचे की तुम्हाला 21 दिवस करायचं का 108 दिवस करायचं आहे का तुम्हाला 11 दिवसाचं करायचं आहे, हे तुम्ही ठरवायचं तुमच्या ह्यानं, की तुम्हाला ते व्यवस्थित दिवस वगैरे सापडतील की त्याच्यामध्ये आपल्याला अडचण वगैरे काही येणार नाही. असे दिवस तुम्हाला बघायचे आणि तेवढ्या दिवसापुढे तुम्हाला पारायण घरामध्ये करायचं आहे. पहिल्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही पारायणला सुरुवात करणार आहात त्या दिवशी तुम्हाला देवघराजवळ बसायचं, दिवा धुपा ते सर्व लावायचं. बसण्यासाठी आसन तुम्हाला घ्यायचं आहे. तुमच्या उजव्या हातामध्ये ना तुम्हाला एक फूल, थोडंसं पाणी घ्यायचं पहिल्यांदा उजव्या हातामध्ये, त्याच्यामध्ये एक फूल टाकायचं, थोडेसे अक्षर टाकायचं, हळदी कुंकू टाकायचं आणि आपल्याला बोलायचं आहे की मी अधिक मासामध्ये पितरांसाठी संक्षिप्त श्रीमद भागवत ह्या ग्रंथाचं इतके दिवस मी पारायण करणार आहे घरामध्ये. तर माझ्याकडनं ते पारायण निर्विघ्नपणे तुम्ही करून घ्या. पारायण करत असताना मला कोणत्याही प्रकारची अडचण वगैरे मध्ये काही यायला नको, हे सर्व बोलायचं. आणि माझ्याकडनं जितके दिवस सेवा होईल तितके दिवस मी करणार आहे आणि माझ्याकडनं पारायण करून घ्या. फक्त संकल्पामध्ये ना तुम्हाला अखंड शब्द वापरायचं नाही बघा. आणि त्यानंतर तुमच्या हातातलं उजव्या हातात जे पाणी असेल ते आपल्याला तामणामध्ये सोडून द्यायचं आहे. असं तुम्हाला पहिल्या दिवशी संकल्प करून तुम्हाला संकल्पयुक्त संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण तुम्ही अधिक मासामध्ये घरामध्ये करू शकता. इतकी प्रभावी सेवा आहे ना. प्रखर पितृदोषासाठी गुरुमाऊलींनी सांगितलेली ही सेवा आहे. तर तुम्ही अशी ही सेवा घरामध्ये करू शकता. संकल्प करून जेव्हा आपण करतो ना तेव्हा बघा, तुम्ही जर एखाद्या तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलीचा जर विवाह जुळत नाही, म्हणजे विवाहामध्ये सतत अडचण येत आहे, तर तुम्ही तिच्यासाठी सुद्धा संकल्प करून ह्या ग्रंथाचं पारायण घरामध्ये करू शकता. किंवा तुमच्या घरामध्ये तुमच्या एखादा मुलगा आहे आणि त्यानं हात घेतल्या कामामध्ये त्याला यश येत नाही, तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही पारायण घरामध्ये संकल्पयुक्त करू शकता. तर असे तुमचे प्रॉब्लेम जर काही असतील ना तर त्याच्यासाठी तुम्ही घरामध्ये संकल्पयुक्त करू शकता अधिक मासामध्ये. तर दुसरं एक सांगते बघा, ज्या व्यक्तींना संकल्पयुक्त करणं शक्यच नाही तर अशाने काय करू शकता. तर बघा, हा पूर्ण जो महिना आहे ना अधिक मासाचा महिना खूप पवित्र महिना आहे बघा. तर ह्या एखाद्या दिवशी तुम्ही असा एखादा दिवस बघा की त्या दिवसामध्ये तुम्ही एक दिवसाचं ना संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण घरामध्ये करू शकता. आता पारायण करणं म्हणजे काय असतं, एक पारायण म्हणजे काय तर बघा, संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथामध्ये एकूण 14 अध्याय आहेत आणि हे 14 अध्याय आपल्याला एका बैठकीत एका जागेला बसून 1 ते 1.5 तासामध्ये पठण करायचे आहेत. हे जेव्हा तुम्ही पूर्ण 1 ते 14 अध्याय एका बैठकीत पठण करता तेव्हा तुमचं एक पारायण होतं बघा. असं आपल्याला पारायण करायचे असतात. तर ज्यांची इच्छा आहे की या पूर्ण अधिक मासामध्ये मला फक्त माझ्या पितरांसाठी, म्हणजे माझ्याकडनं एखादी सेवा व्हावी आणि मला हे संकल्प वगैरे करून तुम्हाला नाही शक्य होत, कारण महिलांचे खूप असे घरामध्ये प्रॉब्लेम असतात प्रत्येकांचे, आणि संकल्प केल्यानंतर आपल्याला काही नियमाचं सुद्धा पालन हे करायला लागतं जोपर्यंत आपला संकल्प पूर्ण होत नाही तोपर्यंत. तर तुम्हाला जर तसं शक्य नसेल संकल्पयुक्त, पण तुम्हाला एक दिवस असा बघायचा आहे आणि ह्या पूर्ण महिन्यामध्ये एका दिवशी जरी तुम्ही पारायण केलं तरी सुद्धा चालेल. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला ज्या दिवशी बघा, ज्या दिवशी तुम्हाला गुरुवारी जर तुम्हाला शक्य आहे किंवा तुम्ही शुक्रवारी करू शकता, जो पण दिवस अधिक मासातला तुम्हाला वाटतोय की मी या दिवशी मी संक्षिप्त श्रीमद भागवत ह्या ग्रंथाचं घरामध्ये पारायण करू शकते, तो दिवस अधिक मासातला एखादा दिवस बघा. त्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठा, घरातले जे काही काम असतील ते सर्व करून घ्या. घरामध्ये देवपूजा वगैरे अभिषेक करून सर्व करून घ्यावे. ह्या पारायण करण्यासाठी ना 1 ते 1.5 तास लागू शकतो बघा. एका बैठकीत आपल्याला हे पूर्ण अध्ययन पठण करून घ्यायचे, म्हणजे एक पारायण आपल्या घरामध्ये आपल्याला करायचं आहे. तर तुम्हाला 1 ते 1.5 तास हा लागतो. तर तुम्हाला पहिल्यांदा सांगते की दिवसभरामध्ये तुम्ही ह्या ग्रंथाचं पारायण कधी पण करू शकता. कधी पण म्हणजे कसं, तर 12 ते 12:30 ही वेळेमध्ये आपल्याला पारायण करायचं नाही. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण एक स्वामी सेवेकरी आहोत, आपण एक स्वामी भक्त आहोत. 12 ते 12:30 मध्ये आपल्याला कोणतीच सेवा घरामध्ये करू नका. तुम्ही तिथपर्यंत सेवा थांबवा आणि त्याच्या पुढं तुम्ही सेवा करत जावा. तर आता तुम्हाला सांगते की तुम्हाला 1 ते 1.5 तास लागणार आहे म्हटल्यानंतर महिला जर करत असतील तर त्यांनी आपल्या दिवसभराच्या कामामधून आपल्याला ज्या वेळेला 1.5 तास आपल्याला व्यवस्थित मिळतो की त्या 1.5 तासामध्ये
आपल्याला एका जागेवरून उठावं लागणार नाही किंवा आपल्याला कोणत्याही प्रकारचं काम लागणार नाही, अशी तुम्ही 1 ते 1.5 तास दिवसभरामधलं बघा. आणि त्यानंतर काय करा, तुम्ही बसा पारायण करण्यासाठी. पण तुम्हाला पारायण करत असताना एक गोष्ट करायची आहे. देवघराजवळ तुम्ही बसणार, बसण्यासाठी तुम्हाला आसन पहिल्यांदा महत्त्वाचं घ्यायचं आहे. एक छोटासा पाठ घ्यायचा आहे. तो ग्रंथ खूप छोटा आहे, अध्याय खूप छोटे आहेत, पण 1 ते 14 एकूण त्याच्यामध्ये अध्याय आहेत. पण तुम्हाला 1.5 ते 1 तास लागणार आहे बघा पठण करायला. तर छोटासा पाठ असतो, त्याच्यावरती आपल्याला एक वस्त्र घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती हा संक्षिप्त श्रीमद भागवत हा ग्रंथ ठेवायचा आहे बघा. हा ग्रंथ ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तर स्वामींना मुजरा करायचा, प्रार्थना करायची आणि त्यांना सांगायचं की मी असा अधिक मासामध्ये माझ्या विच्छेनुसार मी माझ्या घरामध्ये बघा माझ्या पितरांसाठी संक्षिप्त श्रीमद भागवत ह्या ग्रंथाचं एक पारायण करणार आहे. तुम्ही माझ्याकडनं हे पारायण करून घ्या आणि आपल्याला पोथी वाचायला सुरुवात करायची. पोथी वाचायला सुरुवात करायच्या आधी काय करायचं आहे, आपल्याला एक माळ आपल्याला स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही पोथी वाचायला सुरुवात करू शकता. पण तुम्हाला पोथी वाचन करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की जेवढं तुम्हाला स्वतःला ऐकायला येईल अशा आवाजामध्ये ती पोथी पठण करा. मनातल्या मनात कोणताच ग्रंथ कधी पठण करायचा नसतो, कारण तुम्ही जेव्हा हा ग्रंथ पठण करता बघा, तेव्हा आपल्या घरातल्या ज्या व्यक्ती असतात आजूबाजूच्या त्यांच्या कानावरती सुद्धा ह्यातले शब्द पडत असतात बघा. आणि संक्षिप्त श्रीमद भागवत हा ग्रंथ जितका पठण करणं प्रभावी आहे ना, तितकाच तो श्रवण करणं सुद्धा प्रभावी आहे बघा. आणि त्यामुळं आपल्या घरातील इतर लोकांच्या कानावरती शब्द पडतात, ते सुद्धा श्रवण करतात. यासाठी तुम्हाला सांगते की तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढ्या आवाजामध्ये तुम्ही वाचू शकता. आता तुम्हाला सांगते की वाचत असताना आपल्याला कोणाशी बोलायचं नाही, आपल्याला व्यवस्थित मन एकाग्र करायचं आहे. त्यातला एक एक शब्द आपल्याला समजून घ्यायचा आणि ते पारायण आपल्याला घरामध्ये 1 दिवसाचं करायचं आहे. तर तुम्ही हे 1 दिवसाचं सुद्धा घरामध्ये पारायण करू शकता. ज्यांना संकल्पयुक्त सेवा नाही ना करता येत त्यांनी एखाद्या अधिक मासामध्ये 1 दिवस बघा आणि 1 पारायण केलं तरी चालेल. किंवा तुम्ही 5 जरी पारायण घरामध्ये केले, तुमची इच्छा आहे की तुम्हाला असे 5 दिवस एखादे मिळालेत आणि त्या प्रत्येक दिवशी तुम्ही एक घरामध्ये पारायण केलं ना तुमच्या इच्छेनुसार, तरी सुद्धा चालेल. तर तुम्ही अशी सुद्धा सेवा करू शकता. त्यानंतर पोथी वाचन झाल्यानंतर काय करायचं, त्यानंतर आपल्याला गणपतीची आरती करायची संध्याकाळी बघा. अधिक मासामध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगितलं की संध्याकाळी आपल्या घरामध्ये गणपतीची आणि आपल्या दत्त महाराजांची आरती करायची. त्यानंतर गोडाचा पदार्थ जे जेवण असं चपाती भाजी जे पण तुम्ही घरामध्ये साधं जेवण बनवले त्याचा नैवेद्य व्यवस्थित अर्पण करा. पण अधिक मासामध्ये नैवेद्य अर्पण करत असताना तुळशीपत्राचा वापर आवर्जून करा, तुम्हाला सर्वांना सांगते. आणि नैवेद्य वगैरे अर्पण करायचं तो तुम्ही असं एका दिवसातसुद्धा पारायण घरामध्ये करू शकता. तर आता बघा, ज्या महिलांना एक पारायण करणं शक्य होत नाही एका बैठकीत, त्यांची लहान मुलं आहेत किंवा त्यांच्या घरामध्ये वृद्ध व्यक्ती आहेत की त्यांना मधून मधून उठावं लागतं, अशा महिला काय करू शकता, तर बघा तुमची जर इच्छा असेल ना तर तुम्ही दररोज आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा वगैरे करता, त्याच्यानंतर त्याच जागेला बसून तुम्ही एक अध्याय जरी दररोज ना संक्षिप्त श्रीमद भागवत मधला पठण केला, दररोज एक अध्याय पठण करायचं. मग असे तुम्हाला 14 दिवसामध्ये 14 अध्याय तुमचे होऊन जातील. अशी जरी तुम्ही सेवा घेरामध्ये केली ना तरी सुद्धा चालेल. तुम्हाला सांगते की आपल्या घरामध्ये ह्या ग्रंथाचं पारायण होणं हे महत्त्वाचं आहे बघा. तर तुम्हाला इथपर्यंत मी सर्व गोष्टी सांगितल्या कसं पठण करायचं वगैरे. तर बघा, ज्या महिला संकल्पयुक्त करणार आहे त्यांनी संकल्पाचे ते दिवस सर्व पारायण करायचं. आता संकल्प केल्यानंतर तुम्हाला जर मध्ये अडचण आली, काही वेळेला सूतक आलं, काही प्रॉब्लेम आला, तर आपल्याला काय करायचं, तर आपल्याला तेवढे दिवस स्किप करायचे आहेत आणि त्याच्या पुढचे दिवस पुन्हा धरायचे आहेत. समजा तुमचे जर 5 दिवस पारायणचे झालेत आणि तुम्हाला मध्ये प्रॉब्लेम आला किंवा काय अडचण आली, तर तुम्हाला काय करायचं, तर स्किप करायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला 6व्यापासून सुरुवात करायची. तर असं तुम्ही नंतर पारायण घरामध्ये करू शकता. ह्याच्यासाठीच मगाशी मी सांगितलं की अखंड हा शब्द वापरू नका, कारण आपल्याला मध्ये प्रॉब्लेम वगैरे येत. मला ह्या ग्रंथाच्या पारायणचे नियम मी तुम्हाला सांगते बघा. तुम्हाला एक सांगते की संकल्पयुक्त ज्या व्यक्ती घरामध्ये पारायण करणार आहेत त्यांनी मांसाहारी पूर्णपणे वर्ज करायचं आहे बघा. त्या व्यक्तीनं जोपर्यंत आपला संकल्प होत नाही पूर्ण, तोपर्यंत त्या व्यक्तीनं मांसाहारी पदार्थ खायचे नाहीत. आता घरामध्ये तसं मांसाहारी पदार्थ बनवायचेच नाहीत अधिक मासामध्ये, हा नियम प्रत्येकानं पाळला पाहिजे. पण काहींच्या घरामध्ये काही व्यक्ती अशा असतात की त्यांना आपल्याला बनवून द्यावं लागतं. तर मी सांगते की जी व्यक्ती ह्या सेवा करत आहेत बघा, जी संकल्पयुक्त पारायण घरामध्ये करणार आहे, त्या व्यक्तीनं मांसाहारी पदार्थ खायचे नाहीत जोपर्यंत तिचा संकल्प पूर्ण होत नाही तोपर्यंत. हा नियम कडकडीत तुम्हाला पाळायचा आहे घरामध्ये. आता तुम्हाला हा नियम मी सांगितला, तर तुम्हाला दुसरं सांगते. आता बघा,
आहेत बघा. आता ज्या व्यक्ती एक दिवसाचं घरामध्ये फक्त पारायण करणार आहे, एक पाठ करणार आहेत ते एका दिवसाचा, तर त्यांनी त्या दिवशी त्यांना सांगते घरामध्ये व्यवस्थित स्वच्छता पाहिजे, घरामध्ये तुमच्या असले कोणतेही पदार्थ बनवलेले नसावेत, एवढी तुम्ही काळजी घ्या. आणि हा नियम कडकडीत नियम आहे बघा. हा नियम पाळा घरामध्ये. त्याचप्रमाणे बघा, हे जेव्हा पारायण आपण संकल्पयुक्त करतो ना, तेव्हा आपल्याला ब्रह्मचर्याचं पालनसुद्धा करावं लागतं. खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालनसुद्धा करावं लागणार. हे 2च नियम आहेत, पण खूप महत्त्वाचे नियम आहेत. आपण पितरांसाठी सेवा करणार आहोत म्हटल्यानंतर आपल्या घरामध्ये पितरांच्या सेवेमध्ये तर मांसाहारी पदार्थ कडकडीत वर्ज्य करावे लागतात बघा. तर हे 2च नियम आहेत, पण हे नियम तुम्हाला पाळून तुमच्या घरामध्ये पारायण करायचं आहे बघा. खूप महत्त्वाची सेवा आहे बघा. 7 पिढ्यांचा सुद्धा पितृदोष जो आपल्याला लागलेला असतो बघा. अनेक वेळेला आपल्याला समजत नाही की आपल्याला कोणत्याच कामामध्ये यश येत नसतं. त्यावेळेला तुम्हाला 7 पिढ्यांचा पितृदोष लागलेला असतो, तुमच्या घरामध्ये अडचणी संकटित असतात. यासाठी आपल्या घरामध्ये ह्या पाठाचं पारायण नक्कीच करा. तुम्हाला जर असं आवडलं असेल कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. एक छोटंसं लाईक करा, हाईप करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.